संगीताची फार मोठी परंपरा पिढ्याने पिढ्या या ठिकाणी चालू आहे. इथे ज्यांनी समाधी घेतली आहेत ते आहेत रुद्र. त्यांना नारायण बुवा रुद्र म्हणतात आणि संन्यास त्यांनी घेतला त्यावेळी त्यांचं नाव पद्मनाभ स्वामी. संन्यासी नाव पद्मनाभ स्वामी आहे आणि अतिशय मोठी संगीताची परंपरा त्यांच्याकडे आहे. ते पायाला चाळ बांधून नाचत असत आणि ते नाचता नाचता समोरच्या वाद्यांमधून आवाज निघत होते. इतकी त्यांची निपुणता त्या नृत्यामध्ये सुद्धा होती. गायन तर बहारदार होतं. गीतगोविंद ते गात असत. गीतगोविंद हे जे कवी जयदेवांचं गाणं आहे, विरह, राधाकृष्ण विरह याच्यावर अवलंबून असणारं हे जे संगीत आहे, हे संगीत यांच्याकडे पिढ्याने पिढ्या चालू आहे. आज 4थी 5वी पिढी आहे. मुख्यतः शास्त्रीय संगीत, परंतु तरीही त्यांचा पंतू म्हणा यांनी शास्त्रीय संगीताची कास तर धरलीच, परंतु त्यांना वेस्टर्न म्युझिकचंही आवड होती आणि ती आवड त्यांनी जोपासली. आपल्यासमोर बसले आहेत संकेत रुद्र. हे पियानो वाजवतात, गिटार वाजवतात, सिंथेसायझर वाजवतात आणि ह्या सगळ्याचं शिक्षण, भरपूर शिक्षण त्यांनी पुण्याला घेतलं. त्यानंतर पुढची डिग्री तुम्ही कुठे घेतली? ट्रिनिटी कॉलेज. तर ते अतिशय चांगले एज्युकेटर आहेत संगीताचे. तर आपण सगळा त्यांचा प्रवास ऐकणार आहोत. हे वाद्य आपल्या भारतीय परंपरेला नवीन आहे. तसं नवीन तरी 100-200 वर्ष आपल्याकडे रूढ आहे, परंतु तरीही त्याचे आवाज सुरुवातीला तुम्ही जे ऐकले त्याच्यामध्ये एक प्रकारची गोडी आहे आणि थोडी शास्त्रीय संगीत शिकला असल्यामुळे त्याचीही छाप, त्याची सरावता जी काय आहे ती त्यांच्यामध्ये आहे. तर आपण त्यांना विचारूया की त्यांचं हे या इकडे वळले कसे, तर आपण सांगाल तर बरं होईल. सुरुवातीला लहानपणापासूनच घरात भारतीय संगीताचा, म्हणजे इंडियन क्लासिकल म्युझिक ज्याला म्हणतो आपण, त्याचा लहानपणापासूनच मी ते कानावर पडत आलेलं आहे. माझे वडील शेखर रुद्र, डॉक्टर शेखर रुद्र यांनी आता नुकतीच PhD पदवीही प्राप्त केली आहे शास्त्रीय संगीतात आणि मी पण त्याच पावलावर पाऊल ठेवून हार्मोनियम शिकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला तबला पण शिकले तुम्ही? हो, सुरुवातीला तबला होता. त्यानंतर मला वाटलं की तबल्यात एकच सूर असतो जो आपण कंटिन्यू वाजवतो. त्यात हार्मोनियममध्ये मला वेगवेगळ्या सुरांशी खेळायला आवडायला लागलं आणि तसं मी हार्मोनियमचं मला आवड निर्माण झाली. मग त्यातच पुढे मी बघितलं की आपण जे फिल्मी म्युझिक असं म्हणतो त्याच्याकडे मला ओढ निर्माण झाली. हळूहळू मग मी हार्मोनियमवरच ती गाणी वगैरे फिल्मी गाणी वाजवायला लागलो आणि त्यातूनच मला पुढे पियानोसाठी मार्ग सापडला. आणि त्याच सोबत मी मग पियानोसोबत त्याच्या जोडीला गिटार किंवा जे काही वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट्स मी आज शिकण्याचा प्रयत्न करत आहे ते आहे. म्हणजे व्हायोलिन मी अजून शिकतोय, पण माझं मेन इन्स्ट्रुमेंट पियानो आहे आणि त्यासोबतच मी गिटारसुद्धा वाजवतो. पण हे मुळात तुम्ही कुणाकडे शिकला पियानो? पियानो माझं जे टेक्निकल एज्युकेशन म्हणतो आपण पियानोमध्ये, ते मी केदार भागवत सर पुणे इथून शिकलेलो आहे. आणि मग त्यानंतर मग जसं ॲडव्हान्स कोर्सेस करत गेलो, अजून तर मला हसित नंदा हे नॉयडा इथले आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभलं. अजून अजय झालटे नाशिक इथे आहेत सध्या, त्यांच्याकडून मार्गदर्शन लाभलं. म्हणजे तुम्ही आता स्वतंत्रपणे व्यावसायिक शिक्षक झाले याचे. आणि धुळ्यासारख्या ठिकाणी तुम्हाला हे कसं काय जमलं? कारण धुळ्याला तसं धुळं हे छोटं शहर आहे त्या तुलनेमध्ये. बरोबर. इथे पियानोला तुम्हाला मिळणं, हे विद्यार्थी मिळणं हे जरा तसं कठीण गेलं असेल. पण तुम्ही कसं काय प्रचार कसा केला त्याचा? खरं सांगायचं झालं तर वडिलांचे क्लासेस आता जवळपास 1992 पासून सुरू आहे. तर त्याच्यामुळे मला तसं फार प्रचाराची गरज पडली नाही. जसं मी आणि एक असतं की आम्ही जसं शिकवतो ना, त्याचे एक वर्षभरात एक कार्यक्रम सतत होत असतात. त्या कार्यक्रमांमध्ये मी म्हणजे मुलांकडून काही गाणे बसवून घेणं वगैरे
आणि त्याच माध्यमातून मग त्याचे व्हिडिओज वगैरे ते प्रचार वगैरे म्हणजे म्हणण्यापेक्षा माउथ पब्लिसिटी जास्ती झाली. मी तसं काही खास त्यासाठी केलं नाही. म्हणजे वडिलांची तुमच्याकडे घराण्याची पूर्ण पुण्यही आहे आणि स्वतः त्यांनी शास्त्रीय संगीतामध्ये डॉक्टरेट केलेले आहे. अतिशय परिश्रम त्यांनी घेतलेले आहे त्यांच्या आयुष्यामध्ये शिकण्यासाठी. त्यांची गुरुपरंपरा कोणती होती तशी वडिलांची? वडिलांची म्हणजे तुम्ही जसं आधी सांगितलं की महाराजांपासूनच ती संगीत परंपरा आहेच ते. त्यानंतर मग त्यांनी जसं विशारद आणि अलंकार अशोक कुलकर्णी सर यांच्याकडे केलं आणि त्यानंतर मग MA म्युझिक कोल्हापूर इथे केलं. तेव्हा म्हणजे नॉर्थ महाराष्ट्र भागात MA ही पदवी नव्हती म्युझिकसाठी. तर डॉक्टर भारती वैशंपायन यांच्याकडून त्यांनी मार्गदर्शन घेतलं. आणि आता डॉक्टर माधुरी डोंगरे हे पुण्यात होते, त्यांच्याकडून त्यांनी PhD पदवी. PhD साठी पण त्यांचा थिओरिटिकल अभ्यासही त्यांना पुष्कळ करावा लागला असेल तसा. हो, कारण गीतगोविंद हा विषय त्यांनी बहुतेक घेतला होता PhD साठी. आणि त्यांना स्वतःला गाण्याचं अंग असल्यामुळे त्यांची PhD ही अधिक प्रॅक्टिकल आहे. म्हणजे केवळ थिओरिटिकल त्यांची PhD आहे. ते स्वतः हा गीतगोविंद उत्तम गातात, मी त्यांचं गाणं ऐकलेलं आहे. परंतु हा सगळा पार्श्वभूमी असताना तुम्ही वेस्टर्न म्युझिककडे वळला हे मला थोडं आश्चर्य वाटते. काय त्याची सूत्र काय, कसे काय तुम्ही वळले तिकडे? म्हणजे तुम्ही इथं तबला शिकले, पेटी शिकले आणि यावेळी तुम्हाला ते वेस्टर्न म्युझिकचं आकर्षण उत्पन्न झालं. हे पुण्याला गेल्यावर झालं का धुळ्यात तुम्हाला होता? याची सुरुवात म्हणजे ॲक्च्युली धुळ्यापासूनच झाली. जसं मी 10वी झाल्यानंतर डिप्लोमा करायला सुरुवात केली. माझं म्हणजे मूळ शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग ऑटोमोबाईल. तर तुम्ही बॅचलर डिग्री घेतली ऑटोमोबाईल, MBA पण केला, MBA सुद्धा केलंय. तर जसं मी डिप्लोमाला सुरुवात केली की तर मला असं बॉलिवूड म्युझिक जे म्हणतो, फिल्मी संगीत, त्यात बरेच लोक ऐकायला लागले की हे अशा प्रकारचं संगीत असतंय किंवा मला नवीन नवीन गाणे ऐकायला मिळायला लागले आणि त्यात एक इंटरेस्ट निर्माण झाला. तसं बघायला गेलं तर बॉलिवूड म्युझिक आहे ना, हे कुठल्याही प्रकारचं असं प्युअर म्युझिक नाही. सगळं आपण म्हटलं तर क्लासिकल पण आहे, त्यात वेस्टर्न म्युझिक पण आहे, त्यात अजून पॉप म्हणतो आपण, जे पॉप्युलर म्युझिक आहे, जे आपल्याला प्रचलित जे असतं सगळ्यात जास्ती, आता ते पॉप म्युझिक, असं पॉप्युलर म्युझिक म्हणून तसं नाव आहे. तर त्याच्या मागे म्हणजे मला एक खूप जास्त कुतूहल निर्माण झालं बघायला गेलं. आता वेस्टर्न मध्ये जे काही प्रकार आहेत, जसं जात सांगितलं किंवा ब्ल्यूज सांगितलं, तर हे ह्या प्रकारांना कसे काय, म्हणजे या प्रकारांचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा आपण एक स्केल्स असं म्हणतो. वेस्टर्न म्युझिक मध्ये स्केल्स अँड मूड्स असं प्रकार आहेत. जसं आपण भारतीय संगीतात आपण त्याला राग असं म्हणतो, तर तसेच त्याच्यात स्केल्स आणि मोड्स असतात. जसं आपण एक एक्झाम्पल घेतलं की ब्लू स्केल आहे, तर त्यात आपल्या भारतीय संगीतात ते भिंपलासी रागासोबत ते थोडंसं जोडलं जातं. पण राग संगीताचा तुम्हाला काही उपयोग झाला का या? नक्कीच. मी म्हणजे कसं आहे की माझं फक्त वेस्टर्न म्युझिकच आहे असं नाही, मी शास्त्रीय संगीतही वाजवतो किंवा बॉलिवूड म्युझिकमध्ये मी तुम्हाला आधी पण म्हटलं की सगळ्यांचा समावेश असतो. तर मला त्यासाठीच ते वेस्टर्न म्युझिक शिकणं फार गरजेचं होतं. पण जसं मी त्याचा अभ्यास करत गेलो, मला अजून त्यात पुढे जावंसं वाटलं आणि मग क्लासिकल येतं, त्यात कंटेम्पररी म्युझिक येतं. म्हणजे वेस्टर्न म्युझिकचा आपण जर इतिहास पाहिला तर ते युरोपमधून आलेलं आहे, सगळं पूर्णपणे युरोपचं आहे. आणि बोरॉक पिरियड असं त्याला म्हणतो आपण, जे साधारण 1600 ते 1750 या कालावधीत म्हणजे तिथे संगीत कला या गुणांना वाव जास्ती मिळाला त्या. आणि मग तिथून मग ते त्यांचं ट्रान्झिशन होत गेलं पुढे. आणि जे आपण बघतोय ते आज म्हणजे हँडल हार्सोवान, J.S. बाक हे जे कंपोजर्स आहेत ते त्या काळातले आहेत. त्या काळातून आपण आपल्याकडे जशी घराणी आहेत, किराणा घराणं किंवा अशा प्रकारची संगीताची घराणी आहे, तसं वेस्टर्न मध्ये काही आहे का? नाही, त्या प्रकारची घराणी नाही आहे. पण कसं असतं की त्यात कंपोजर्स आहेत. जसं आपण बिथोवन म्हटलं
तर काही स्पेसिफिक जे आता पियानिस्ट वगैरे येतात आहे किंवा म्युझिशियन्स म्हणूया आपण त्यांना, नुसतं पियानिस्ट नाही, तर ते ना कसं असतं की एका कॉम्पोजरला जास्ती फॉलो करतात, की प्रत्येकाचा म्हणजे प्लेइंग स्टाईलमध्ये त्यांची छाप असते. आपण जसं म्हणतो ना की आता समजा जयपूर घराणा आहे, तर जयपूर घराण्याची आता जे गायिका असतील त्यांच्या गाण्यात ती जयपूर घराण्याची छाप असते, तसंच त्यांच्या प्लेइंगमध्ये कॉम्पोजरची छाप दिसतेच आपल्याला. पण तिथे लिहिलेले नोटेशन असतात का त्या वेस्टर्न म्युझिकला? हो, आपल्या भारतीय म्युझिकला आहे, त्याला आपण स्टाफ नोटेशन असं म्हणतो. आणि त्या नोटेशनवर म्हणजे थेअरी ऑफ म्युझिक म्हणून परीक्षा होतात. तर मग त्याच्या काही युनिव्हर्सिटीज आहेत, ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन, रॉयल म्युझिक म्हणून, तर त्या ज्या एक्झाम्स असतात त्या कंडक्ट केल्या जातात. भारतात अशा काही परीक्षा आहेत आणि त्यानंतर तिकडच्या आहेत असं काही आहे का? नाही, ती युनिव्हर्सिटी ऑल ओव्हर द वर्ल्ड एकच आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतात, जसं आता मी जे स्टुडंट्स बसवतो एक्झाम्सला ते ट्रिनिटी म्युझिक असतं, ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन, त्यांचे सेंटर्स आपल्याकडे भारतात असतात आणि मग त्या सेंटर्सला जाऊन आपण परीक्षा देतो. पण हा स्पार्क तुम्हाला धुळ्यासारख्या ठिकाणी असे दिसले का विद्यार्थी जे भेटले तुम्हाला की ज्यांच्यात हा स्पार्क आहे? काही असतात, काहींना फक्त बॉलिवूड पर्यंतच लिमिट करायचं असतं स्वतःला. काही असतात की मला हे पण शिकायचंय, तर त्यात स्पार्क असतो असं नाही. आता त्यांना म्हणजे हळूहळू शिकायला लागल्यावरही आवड निर्माण होते, असंही काही असतं. स्वयंपाक करताना कुकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती यायला लागल्या की त्याची आवड उत्पन्न होते, तसं संगीताचं आवड उत्पन्न होत असेल नंतर. हो. याचा गाण्याशी काय संबंध आहे? गाण्याशी म्हणजे कसं असतं की आपण एखादी नोट वाजवतो, तर ती नोट वाजवणं तर ठीक आहे, तुम्ही सेम नोट तुम्ही पियानोवर वाजवा, सेम नोट गिटारवर वाजवा, सेम नोट गाण्यातून म्हणूनही दाखवा. तर संगीत हे कुठल्याही इन्स्ट्रुमेंट पुरतं लिमिटेड नाही आहे, ते तुम्ही गाण्यातही म्हणू शकता किंवा आपण एखादं समजा धून लिहिली तर ती तुम्ही कशातूनही बाहेर काढू शकता, ती गळ्यातून असो किंवा इन्स्ट्रुमेंट मधून असो. आता हार्मोनियम आणि पियानो यात साम्य आहे का? तसं काय बऱ्यापैकी नोट्स मध्ये किती, कीज मध्ये काही फरक आहे? हार्मोनियमचे किती आहेत किंवा ह्याच्या किती आहेत असं काही आपल्याला? हो, हे जास्ती विस्तृत आहे का हार्मोनियम पेक्षा? कारण कीज जास्ती असल्यामुळे यांचे जास्ती स्वर मिळत असतील तुम्हाला. हो, तर कीज जास्ती असल्यामुळे आपल्याला कसं असतं की आपण जे हार्मोनियम किंवा कीबोर्ड म्हणतो ते आपण सप्तकात मोजलं जातं. ते जसं हार्मोनियम साधारण 3 ते 3.5 सप्तकात असतं, याच्यात असतात 8 सप्तक. तर मग व्हरायटी जास्त तुम्हाला अधिक स्किल दाखवायला जास्ती स्कोप आहे. स्किल दाखवायला म्हणू शकतो किंवा आपल्याला रेंज जास्ती मिळते त्या. कसं असतं की आता याच्या पोर्टेबिलिटीसाठी त्यांनी काय केलं की 66 म्हणजे 61 कीज किंवा मग 76 कीज असे वेगवेगळे व्हेरियंट्स काढले. 46 कीजचा पण असतो पियानो. तर त्यात आपल्याला म्हणजे कुठे आता प्रोग्राम आहे म्हटलं की दरवेळेस आपल्याला हा 88 कीजचा घेऊन जाणं शक्य नाही होत, तर मग त्यासाठी 61 कीज ते जशी पायपेटी पूर्वी वापरत असत विशेषतः नाट्य संगीताला. बरोबर. तर तासा याचा काही असा रिलेशन तुम्हाला सांगता येईल का असं काही? कारण त्याच्यातही ती बरीच मोठी होती. बरोबर. किंवा वाजवण्याची पद्धत दोघांची सारखी आहे, पायपेटी किंवा हे बसण्याची पद्धत तशी आहे, हात दोन्ही वापरले जातात. बरोबर. आता याच्यात कसं आहे की जे भारतीय संगीत आहे आपल्याला याच्यासाठी आधी त्या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की भारतीय संगीत म्हणजे नेमकं काय आणि वेस्टर्न म्युझिक म्हणजे नेमकं काय असतं. तर इंडियन क्लासिकल म्युझिक जे आहे त्यात आपण सिंगल नोटचा आधार घेतो आणि त्याच्यात आपण कॉम्प्लेक्स व्हेरिएशन्स करून ते प्रेझेंट करतो. पण वेस्टर्न म्युझिक म्हटलं ना की आपण त्याला हार्मनीच्या दृष्टिकोनातून जास्ती बघतो. हार्मनी म्हणजे काय की आपण 3 किंवा 2 किंवा 2 पेक्षा अधिक नोट त्यांचा एका वेळेस जेव्हा कॉम्बिनेशन होतं, तर हे वेस्टर्न म्युझिकची स्पेशालिटी. म्हणजे जर आपण दोघांमध्ये फरक बघायला गेला म्हणजे असं तुम्ही उदाहरण गाऊन किंवा वाजवून दाखवू शकाल का? तसं वाजवू शकतो. जसं आता समजा आपण हे नोट 4
मध्ये घ्यायचं. हां असं ठीक आहे. आता आपण म्हटलं की यमन राग घेतला आपण सपोज, आता हे सिंगल नोट्स झालेत आपले. पण आपण ह्याला आता अजून थोडस डेकोरेशन म्हणजे आपण ऑर्नामेंट्स ज्याला म्हणतो, तर तसं आपण कॉर्ड्स वगैरे काही काही याच्यात ऍड करत असतो. अलंकार वेगवेगळे वापरतात संगीतात. तर मग आता मी जर याला अजून थोडस त्याच्या हार्मनी नोट्स लावले. हार्मनी नोट्स म्हणजे कसं असतं की आपण त्याला ट्यूनला अजून 2 सपोर्टिंग नोट्स देतो, 2 किंवा 2 पेक्षा अधिक म्हणता येईल त्याला, की त्याला आपण हार्मनी म्हणतो, की त्याच्यासोबत जास्ती चांगल्या वाटतील अशा नोट्स. तर मग मी आता आधी नुसतं वाजलं, मेलोडियस आहे. म्हणजे हार्मोनी जशी तुटक हे आहे, पूर्वी तर बंदी होती हार्मोनियमला, पूर्ण सलग स्वर येत नसल्यामुळे नंतर बंदी काढली. तशी ह्याचे तुटक असले तरी ते अतिशय सुंदर रीतीने ते स्वर जोडले जाते. ते स्किल यासाठी आहे. हो, ते ऍक्च्युली कसं झालंय की आता आपण बघतो की पियानो, कीबोर्ड, आता आपल्याला वाटतं काय की पियानो म्हणजे मोठा असेल, कीबोर्ड म्हणजे छोटा असेल, पण मेन जो फरक आहे, त्यात मुख्य जो फरक आहे तो आहे त्याचा प्लेइंग स्टाईलचा. तर कीबोर्ड स्टाईल मध्ये आपण हे नाही वापरत की कीबोर्ड मध्ये आपल्याला सिंगल कॉर्ड असतो फक्त, म्हणजे जसं काही आणि त्यात आपण वेगवेगळे टोन्स वापरतो. जसं हे झालं, ज्या प्रकारचे जे काही गाणे ऐकतो ते या टोन्स मध्येच असतात. आपण ते पियानोवरही वाजवू शकतो. आता जसं हे म्युझिक आहे, आपण जर समजा वाजवला, कीबोर्ड स्टाईल. याच्यात अजून पुढे बघितलं आपण तर पियानो स्टाईल एक्झॅक्टली काय की तुम्ही जे वाजवणार, आता सेम गाणे फक्त पियानो मध्ये वाजवणार, पण लेफ्ट हँडचे जे व्हेरिएशन्स असतात किंवा राईट हँडचे जे व्हेरिएशन्स असतात ते कम्प्लिटली चेंज होतात. म्हणजे जसं आपण हे वाजवणार, मुख्य फरक असतो आपला की कीबोर्ड आणि पियानो मध्ये काय. इव्हन हार्मोनियम आता कसं होतं की आपण दोन्ही हाताने नाही वाजवू शकत, त्याचा तो प्लेइंग स्टाईलचा फरक पडतो. तर ते आपण स्टाईल कुठली निवडतो त्यात मेन आपलं ऑर्गन आणि याच्यात थोडं जास्त साम्य आहे असं म्हणत. हो, त्यानंतर दोन्ही हाताने वाजवतात किंवा पायाचे भाता. ऑर्गन म्हणजे कसं झालंय ना की जे त्यांनी ऑर्गन हा शब्द फक्त जे चर्च म्युझिक मध्ये वापरतात त्यासाठी लिमिट केलेला आहे. ऑर्गन मध्ये आपण सिंथेसायझर जास्त योग्य असेल त्याला म्हणा, जे आपण टोन वापरतो त्याला सिंथेसायझर योग्य शब्द आहे. त्याच्यात एखादं तुम्ही सिनेसंगीत दाखवाल का
तुम्हाला कुठलं जे अधिक चांगलं योग्य वाटत असेल म्हणजे बॉलिवूड जे बॉलिवूडमध्ये असं आहे की माझा जो फोर्टे आहे त्यात काय करतो मी की बॉलिवूड म्युझिक आहे त्यात आपण जे वेस्टर्न म्युझिक आहे त्याचं ॲडिशन करण्याचा माझ्या स्वतःच्या अरेंजमेंट्स बनवतो. तर त्यात मला जास्ती आवड आहे आणि त्यात क्रिएटिव्हिटी दाखवायला स्कोप असतो. नाहीतर जे म्युझिक आहे ते ॲज इट इज वाजवण्यात भरपूर लोक वाजवू शकतात. ट्रान्झिशन्स बघत जातो. आता मी हे काय केलं की गाणं होतं याला आपण बॅलड असं म्हणतो. बॅलड हा प्रकार होता त्यातला आणि त्यात मी एक अरेंजमेंट होती वेस्टर्न म्युझिक मध्ये हॉटेल कॅलिफोर्निया. त्याचा सुरुवातीचा पीस जो होता तो मी त्यात ऍड केला. तर आता जी पुढची अरेंजमेंट आहे आता जसं आपण ट्रान्झिशन बघत होतो आता जुन्या काळात एक गाणं होतं किसी की मुस्कुराहट होतं तर त्याच्यात जे प्लेइंग स्टाईल होती ती फारच वेगळी होती त्या पद्धतीची. आता जसं समजा दुसरं जे इन्स्ट्रुमेंट वाजवता वाटते काय गिटार संबंधी काय सांगा तुम्ही म्हणजे त्याची थोडीशी काही माहिती शास्त्रीय अशी. अच्छा तर गिटार कसं असतं की पूर्णपणे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे. आपण जर पियानो बघितला आपल्याला वर कीज दिसतात. खरं बघायला गेलं तर पियानो सुद्धा स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट आहे. पण आता जसं जे डिजिटल होत चाललंय तर त्यात आपल्याला स्ट्रिंग्स बघायला नाही मिळत. तर याच्यात फक्त आपल्याला कीज बट ग्रँड पियानो असतात तर स्ट्रिंग बघायला मिळतात. सो वेस्टर्न म्युझिक मध्ये स्ट्रिंग्सचं खूप जास्ती महत्व आहे.
जसं आपण व्हायोलिन मध्ये बघतो चेलो, बेस, जे पूर्ण ऑर्केस्ट्रेशन सेक्शन असतं, तर स्ट्रिंग्सला जास्ती महत्व दिलं असतं. आणि व्हायोलिन कसं आपल्या शास्त्रीय संगीतातही ते मिसळून गेलं तितकंच, बरोबर आपल्या नसून याचा अर्थ स्वर हा भाग स्वतंत्रच आहे. तो संगीताचा संबंध फक्त स्वरांशी आहे. तुम्ही व्हायोलिन वापरता, अजून काय वापरता, तो स्वर पर्टिक्युलर येणं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. त्यामुळे ते कंटिन्युअस म्युझिक व्हायोलिन मध्ये जे वाजवत आहे तसं इकडे गिटारचं काय आहे का, म्हणजे त्याला असं कंटिन्युटी नाही येणार त्यात, कारण त्यात असतात फ्रेट्स, म्हणजे जे आपण जसं याच्यात तुम्हाला विभाजन दिसतंय स्वरांचं, तसं गिटारमध्ये सुद्धा असतं. म्हणजे त्यात बघितलं आपण की त्यात एक असे फ्रेट त्याला म्हणतो आपण, म्हणजे प्रत्येक जागेवर आपण एक बोट ठेवलं की ते स्वर वाजणार. आणि ह्याच्यात व्हायोलिन मध्ये तसं त्याला काही डिव्हिजन्स नाहीये, त्याला मार्किंग्स नाहीयेत. तसं गिटार्सला तिथे प्रत्येक लेवलला एक मार्किंग आहे. इथे बोट ठेवलं की हा सूर वाजणार, तिथे बोट ठेवलं की तो सूर वाजणार. ते जास्ती टेक्निकल आहे. हा, ते टेक्निकल भाग आहे तो. म्हणजे जो शिकतो सुरुवातीला 1-2 महिने त्याला ते समजण्यातच जातात की इथे हे, कारण जवळपास आपल्याकडे 6 स्ट्रिंग्स आहेत आणि मग 6 स्ट्रिंगवर तुमचे असतील 21 फ्रेट किंवा 20 फ्रेट असतील, तर आपण त्याला 6 स्ट्रिंग मल्टिप्लाय बाय 20 फ्रेट म्हणजे 120 तुम्हाला सूर त्या मिळू शकतो. हा, सूर आपले 7च असतील पण त्याचे रिपिटेशन्स असतील. पण मग याचं जे काय आहे शिक्षण, हे कुठे कसं घेतलं तुम्ही, म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली घेता आलं का तुम्हाला? मी म्हणजे 10वी नंतरच गिटार शिकणं सुरू केलं होतं. जे अजय झाटे सर म्हणून आहे, त्यांच्याकडून. आता ते सध्या नाशिकला असतात पण ते आधी धुळ्याला होते. त्यांच्याकडे मी गिटार प्रशिक्षण सुरू केलं. म्हणजे तेव्हा मला असं काही डोक्यात नव्हतं की मला पुढे जाऊन गिटार शिकायची किंवा गिटार टीचर, शिक्षक व्हायचंय, तसं काही डोक्यात नव्हतं. पण माझं मेन इन्स्ट्रुमेंट हार्मोनियम असल्यामुळे मी पियानोकडे जास्ती भर दिला. आणि पियानो सोबतच मग साईड बाय साईड गिटारचं पण मी ट्रिनिटीच्या परीक्षा वगैरे ते देणं सुरू केलं. तर मग त्याच्यामुळे ते पण आहे माझं. पण ते सेकंडरी परीक्षा पद्धती कशी काय काय, म्हणजे इथे ह्याच्यामध्ये विशारद जशी 7 परीक्षा, मग विशारद होतो. त्यात 8 परीक्षा असतात बेसिक्स. पण त्यात कसं की त्यांनी त्याच्यात 3 लेवल्स केल्या. म्हणजे पहिली असते फाउंडेशन, त्याच्यात 3 परीक्षा असतात. मग इंटरमिडिएट मध्ये 2 आणि मग परत ऍडव्हान्स मध्ये 3, अशा त्या पूर्ण 8 परीक्षांचा तो सेट आहे. त्यातही अजून 2 हे आहेत की एक असतं प्रॅक्टिकल, एक असते थेरी. आणि मग त्यांनी त्याच्यात ग्रुप्स केलेले आहेत की तुम्हाला कुठला जॉनरा चूज करायचा आहे. म्हणजे जसं रॉक अँड पॉप एक आहे, एक क्लासिकल आहे, एक पियानो आहे, एक इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड आहे. हे आपले पियानो आणि गिटारसाठी हे ऑप्शन्स आहेत आपल्याला. गिटारवर तुम्ही दाखवाल काय एखादा वाजू? चालेल, नक्कीच.
आता जे तुम्ही पीस वाजवला हा काय होता म्हणजे? जसं मी सुरुवातीला पियानो सुरू केला त्या पीसचं नाव होतं पास्कलिया. त्यानंतर मग मी बॉलिवूड म्युझिककडे गेलो. त्याच्यात जे पीस वाजवला होता ते होता जनम जनम म्हणून गाणं होतं. त्याला मी थोडं वेस्टर्न अरेंजमेंटमध्ये सेट केलं आणि त्यानंतर मग किसी की मुस्कुराहट होतं. जसं पण आता जसं वेस्टर्न म्युझिक आपण जे बघतो मोठे शो त्याच्यामध्ये अशी झेल येते, लोकांना लोक नाचायला सुरुवात करतात किंवा हे एक असं त्याला मुख्य त्याचा भर ताल हा आहे. तालावर त्यांची पावलं आपोआपच फिरायला लागतात. ते जे आहे आपलं की वेस्टर्न म्युझिक हे क्लासिकल म्युझिक हा प्युरेस्ट फॉर्म असतो किंवा इंडियन क्लासिकल जरी घेतलं त्याचा प्युरेस्ट फॉर्म आहे. ती एक प्रकारची आपण म्हणतो ना साधना असते, बरोबर. पण जसं ते पॉप म्युझिक वगैरे असतं हे त्यानंतर त्याचे ट्रान्झिशन होत गेलेले आहेत. ते आहे सोलो पर्पज त्यांचा, म्हणजे कसं असतो की एंटरटेनमेंट, की जे आपण म्हणतो की एक 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 नवीन नवीन आपण त्यात ऍडिशन करत जातो. जसं आता पॉप म्युझिक आपण इव्हेंट्स बघतो, शोज बघतो, त्यानंतर डीजे झाले. तर ते जसं एंटरटेनमेंट की म्युझिक आपण एक आता बघण्याचा दृष्टिकोन असं झालाय लोकांचा की एस्केप फ्रॉम रियालिटी. एस्केप फ्रॉम रियालिटी असं असतं की म्हणजे लोकांना आपलं जे टेन्स्ड आयुष्य वगैरे असतं किंवा स्ट्रेसफुल लाईफ जी आपण काम करतो दिवसभर त्यातून आपल्याला थोडंसं सुटका म्हणता येईल, रिलॅक्सेशन म्हणता येईल, की आपल्याला त्या झोन मधून बाहेर काढण्याचं एक साधन झालंय. त्यात आपण बघतो की शोज वगैरे जाऊन लोकांना एन्जॉय करणं ते फार आवडतं लोकांना. पण तशीच क्लासिकल मध्ये मी काही बैठकांमध्ये बघितली आहे. हो, इव्हन आपण झेन हा म्युझिक आहे, मग ते इंडियन क्लासिकल आहे का युरोपियन क्लासिकल आहे याला काही महत्व नाही आहे. ते बरोबर वातावरण निर्मिती हा जो म्युझिकचा मुख्य भाग आहे तो त्याच्यात साध्य होतो, तो वेस्टर्न म्युझिक मध्ये सुद्धा होतो हे आपण पाहतो. हे आपण इव्हन भक्ती संगीतात सुद्धा बघतो की भजन वगैरे असतात त्यातही लोक, आता पंढरीची वारी जाते त्यातही लोक अगदी मग्न होऊन नाचतात किंवा गातात. तर हे सगळं संगीताशी सामान्य आपलं आयुष्य विसरून कुठेतरी विसर्जित होणे हा जो भाग आहे तो या म्युझिक मध्ये आहे. मग तो कुठले वारकरी असो का अजून कुठला असो का वेस्टर्न असो, वेस्टर्नलाही तितकंच महत्व त्या ठिकाणी आहे. हो,
तर इथून पुढे म्हणजे तुम्हाला असं म्हणजे तरुण पिढी याकडे यावी असं वाटतं, त्यासाठी काय तसे काय प्रयत्न आहेत? तरुण पिढी यावी हे ॲक्च्युली आपण क्लासिकलकडे कशी जावी, क्लासिकलकडे त्यांचं लक्ष कसं वेधायचं हे जास्ती महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपण बघतो की जो प्युरेस्ट फॉर्म आहे तो क्लासिकल आहे आणि त्याकडे लक्ष जाणं लोकांचं हे फार गरजेचं आहे. आपण जे ऐकतो की पिक्चरमधले गाणे लगेच हिट होतात आणि 1-2 महिन्यांनी ते फेड आउट होतात, आपल्याला दिसतही नाही कदाचित कुठे. नंतर मग कसं असतं की जे क्लासिकल म्युझिक आहे ते वर्षानुवर्ष, मी जसं सांगितलं 1600 पासून लोक तेच म्युझिक प्रॅक्टिस करत येतात. म्हणजे क्लासिकल म्हणजे तुम्हाला वेस्टर्न क्लासिकल म्हणायचं, वेस्टर्न क्लासिकल म्हणा किंवा इंडियन क्लासिकल सुद्धा म्हणा, की बेसिक जे आहे आपलं ते मूळ तेच आहे. कारण याच्यात जी मेहनत घ्यावी लागते. आपण इंडियन क्लासिकलला पाहतो, पूर्वीचे गुरु लोक 30-30, 40-40 वर्षाचे शिष्य झाले तरी त्यांना पब्लिकरित्या ते कधी हे करू देत नसत. बरोबर. म्हणजे त्याला तितकी मेहनत ही आवश्यक आहे. तशी या गोष्टीला किती मेहनत, तुमच्या वेस्टर्न म्युझिकला अशी किती मेहनत लागते का? तशीच मेहनत लागतेच नक्कीच. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपण किती जरी मेहनत केली तरी कमीच आहे. म्हणजे स्वरात भिजणे हा प्रकार दोन्हीमध्ये आहे. हो हो नक्कीच नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणजे संगीताविषयीच नाही पण सगळ्याच गोष्टी, कुठली कला असू द्या, तुम्ही तुमचं डान्स असू द्या किंवा चित्रकला असू द्या, त्यात तुम्हाला जसं जसं तुम्ही तो खरं सांगायचं झाला तर तो एक अनुभव आहे. तुम्ही जसा अनुभव घेत जाणार तो, मग त्यात तुम्हाला त्याबद्दल अजून एक नवीन गोष्ट कळत जाते. म्हणजे आपण कधीच म्हणू शकत नाही की मी एक कम्प्लीट म्युझिशियन आहे किंवा मी कम्प्लीट डान्सर आहे, मी कम्प्लीट चित्रकार आहे किंवा असं आर्टिस्ट आहे, असं कधीच नाही होणार. ज्या दिवशी जो म्हणतो तो तिथेच थांबणार आणि तो तिथेच संपणार, त्याच्या पुढे इम्प्रूव्हमेंट होणारच नाही. मला एक मोठं आश्चर्य वाटतं की तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनियर झाले, MBA झाले आणि व्यवसायासाठी तुम्हाला कुठेही चांगली नोकरी मिळू शकली असती, कितीही चांगला पगार तुम्हाला मिळू शकला असता. हे सगळं सोडून म्युझिकचा प्रचार करण्यासाठी तुम्ही धुळ्यासारख्या एका शहरामध्ये, म्हणजे तुमचा तसा खूप त्याग आहे एका अर्थाने. त्याग म्हणता येईल, पण जसं मुळात ती आवड असल्याशिवाय तुम्ही ते केलंच नसतं. तुम्हाला ती पहिली आवड आहे की म्युझिक पसरावं. बरोबर. म्हणजे मी लहानपणी ना तसं एवढा विचार नव्हता केला की मला म्युझिकमध्ये करिअर करायचं किंवा असं प्री प्लॅन नव्हतं, पण आवड होती लहानपणापासून, नक्कीच आवड होती. आणि तशीच माझी आवड गाड्यांकरताही होती. त्यामुळे मी ऑटोमोबाईल केला आणि मी डिझाईन करत होतो. आणि त्यासोबतच मी आवड असल्यामुळे म्युझिक हा माझा सेकंड ऑप्शन होता. एक हॉबी म्हणून मी शिकत होतो, ट्रिनिटी एक्झाम्स दिल्या सहज. पण जसं मी पुण्यात गेलो ना, मला म्युझिक टीचर जे मिळाले, केदार भागवत सर म्हणून, त्यांनी मला बऱ्यापैकी चांगले गोष्टी सांगत असत की हे आहे चांगलं तुझ्यात, हे करू शकतो तू, किंवा याच्यात तुला पुढे करिअर करायचं. तुमचे गुण त्यांनी हेरले. हो नक्की नक्की. त्यांनी मला, म्हणजे मग मी तिथूनच ऍक्च्युली सुरुवात केली की जसं मला टीचर्स लाभत गेले तसं मी त्यांच्याकडून मग त्यांना शॅडो करायला सुरुवात केली थोडी थोडी. जसं आता त्यांच्या क्लासेसवर थोडंसं जे नवीन विद्यार्थी त्यांना शिकवणं, मग तिथून ती आवड निर्माण होती. आणि मग जसं लॉकडाऊन लागलं तर मग मी घरी आल्यावर मग थोडे ऑनलाईन बॅचेस वगैरे सुरू केले. पण मग तिथून मग तो पूर्ण, म्हणजे मी तो थोडक्यात तो असा सहज काही वेळ काढावा म्हणून तो सुरू केले होते. पण मग तसं ते पुढे डेव्हलप होत गेला आणि त्याला इतका रिस्पॉन्स चांगला मिळाला की मग मी विचार केला की याला आपण पुढे अजून थोडंसं चांगल्या स्वरूपात नेऊ शकतो. खूप धन्यवाद, तुम्ही मुद्दाम वेळ दिला आणि आपल्या चॅनलवर हे इतक्या व्हरायटीचे वेगवेगळे कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळतात. वाचण्यात ते आवडतील यात शंका नाही. तर हा वेस्टर्न म्युझिक हा एक भाग मी पहिल्यांदा या चॅनलवर आणतो आहे. शास्त्रीय म्युझिकवर किंवा याच्यावर आतापर्यंत आपण पुष्कळ म्युझिकचे व्हिडिओ घेतलेले आहेत, ख्यातमान गायकांचे आपण त्याच्यात घेतलेले आहेत. तर हे ॲडिशन आणि यांनी साथ दिली याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.
वाचकांचाही दर्शकांचाही मी आभारी आहे. नमस्कार.